गुड न्यूज. 54 मीटर रस्ता अवंतीनगर येथे दुतर्फा रस्त्याचे काम सुरू. या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 88 88 87 25 07. सोलापूर शहरातील 54 मीटर रस्त्यावरील अवंतीनगर येथे असलेल्या रेल्वे अंडरब्रिजच्या खाली सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून ॲप्रोच रोड करण्याचं काम सध्या गतीनं सुरू आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यापासून हे काम रखडलं होतं. मात्र दमाणीनगर येथे असलेला 103 वर्ष जुना असलेला रेल्वेचा ब्रिज पाडणार असल्यामुळं आणि त्याची तारीख 14 डिसेंबर ही रेल्वेनं फिक्स केलं असल्यामुळं इथला ॲप्रोच रोड करण्याचं काम सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून गतीनं सुरू आहे. जानेवारी महिन्यात याची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र हे काम या ना त्या कारणाने रखडलं होतं. आपण पाहतोय की अवंतीनगर इथं असलेल्या रेल्वे अंडरब्रिजच्या अलीकडल्या बाजूचं काम सध्या जोमाने सुरू आहे. पलीकडच्या बाजूचं काम आत्ता हाती घेतलं आहे. त्यामुळं महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांच्या म्हणण्यानुसार 6 डिसेंबरपासून या दोनही बोगद्यापैकी एका बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू होईल. त्यामुळे दमाणीनगरचा ब्रिज जरी पाडला तरी आपल्याला सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंतीनगर मार्गे या रेल्वे अंडरब्रिजच्या खालून देगाव रोडला CNS हॉस्पिटलपर्यंत जाता येईल. सध्या सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून जे काम सुरू आहे आपण ते बघतोय. 2017 पासून या 54 मीटर रस्त्याचं काम प्रलंबित आहे. सोलापूर महापालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये हा रस्ता पूर्वी 60 मीटर रुंदीचा होता. त्यानंतर महापालिकेनं ठराव करून तो 54 मीटर रुंदीचा केला आणि सध्या या ठिकाणी जो आपण रस्ता दररोज बघतोय की छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंतीनगरपर्यंत रस्ता केलेला तो 21 मीटर रुंदीचा एवढाच आहे. उर्वरित जागा अजूनही महापालिकेनं आपल्या ताब्यात घेतली नाही. त्यांना TDR देणं असेल, त्यांना FSI देणं असेल किंवा त्यांना आता नवीन क्रेडिट कार्ड देणं असेल, या संदर्भात म्हणावं त्या पद्धतीनं महापालिकेनं याकडे कार्यवाही केली नाही. त्यामुळे हे काम रखडलं आहे. सोलापूर शहरातील 54 मीटर अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता आहे. रेल्वे अंडरब्रिजच्या ॲप्रोच रोडचं अवंतीनगरच्या बाजूचं काम सध्या जोमाने सुरू आहे. या ठिकाणी आरी वॉल देखील केली आहे आणि रस्त्याचा फायनल लेअर म्हणजे बऱ्यापैकी डांबरीकरण आणि सिमेंटीकरण करण्याचं काम सुरू आहे. याला 5 ते 6 दिवसाचा कालावधी अजून लागण्याची शक्यता आहे. हा रेल्वे अंडरब्रिज आहे. त्या ब्रिजपासून मी पलीकडे म्हणजे देगाव साईडला जात आहे. त्या ठिकाणचं काम देखील एका शेतकऱ्यानं मोबदला दिला नाही या कारणास्तव अडवलं होतं. मात्र ते काम महापालिकेनं आपत्कालीन कायद्याचा वापर करून सुरू केलं आहे. त्यामुळं या दोन्हीही भुयारी मार्गातून लवकरच आपल्याला 54 मीटर रस्त्यावरून छत्रपती संभाजी महाराज चौकापासून ते थेट देगाव रोडला जाता येईल. हेच काम या ठिकाणी रखडलं होतं. आपल्याला दिसतं की JCB आणि पोकलँड लावून महापालिकेने इथलं काम हाती घेतलं आहे. हा जो काही वादातीत भाग आहे तो हाच आहे. इथल्या शेतकऱ्याने विरोध केला होता. त्यांची जागा अद्याप महापालिकेनं भूसंपादित केली नाही. त्यामुळे लवकरच आपल्याला हा रस्ता सुरू झालेला दिसेल. महापालिकेने या ठिकाणी काल आयुक्तांनी पाहणी केली आणि आजपासून इथं दुसऱ्या बाजूचं काम देखील जोमाने सुरू आहे. या ठिकाणी बाउंड्री लाईन टाकून सोलापूर महापालिकेनं मार्किंग करून जिथं वाद सुरू होता तिथली जागा आणि त्या ठिकाणचा रोड सुरू केला आहे. बऱ्याच दिवसापासून हे काम रखडलं होतं. त्यामुळं लवकरच हा रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू होईल. रेल्वे ट्रॅकच्या अलीकडल्या बाजूचं काम रखडलं होतं. त्यामुळे ते देखील काम आजपासून सुरू झालं आहे. शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी. वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान. 2 BHK प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स. संपर्क मोहन सचदेव. मोबाईल 7020 097 987.
नितेश सचदेव, मोबाईल 8888006692. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, लॉर्ड्स डेव्हलपर्स. पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी, प्लॉट नंबर 4 आणि 5, महेश थोबडे नगर, शेळगी, सोलापूर.